याच्यावरती याच्यावरती गोळा पडला होता. दॅट्स ऑफिस, इट वॉज डिस्ट्रॉयड. हो, आणि मग ती ऑफिस आणि हा मुजरा करत 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 तिकडे शेवटी पेशवे किंवा पुरंदरे बसलेले असायचे. सासवडच्याच लोकांनी सगळं काम केलेलं आहे. कोरीव काम, सुतार होते आपले. नमस्कार पुरंदरकर. सासवड असं म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर 2-3 गोष्टी उभ्या राहतात. त्यातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे संगमेश्वरांचं मंदिर, श्री काळभैरवनाथांचं मंदिर आणि श्री चांगावटेश्वरांचं मंदिर. त्यातच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आपलं आबासाहेब पुरंदरेंचा वाडा. आबासाहेब पुरंदरेंच्या वाड्याबद्दल आज आपण जरासं जास्त डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत बाळासाहेब पुरंदरेंच्या सून रजनी पुरंदरे. मॅम नमस्कार. नमस्कार. आबासाहेब पुरंदरेंचा वाडा म्हणलं की आम्हाला खूप कुतूहल असायचं की वाडा काय आहे, कसा आहे. तर तुमचं तर लहानपण तिथं गेलेलंच आहे. मग ज्यावेळी तुम्ही लग्न करून इथे आलात त्यावेळी तुम्हाला वाड्याबद्दल बरीच माहिती कळाली असेल. पुरंदरे या पूर्ण प्रतिष्ठित घराण्याबद्दल तुम्हाला बरीच माहिती असेल. तर आपण जरा बेसिक माहिती घेऊयात तुमच्याबद्दल की तुमचं शिक्षण काय झालेलं. माझं शिक्षण मुंबईला झालं आणि माझे मिस्टर विजयसाहेब पुरंदरे हे जयसाहेबांचे मोठे बंधू. आपल्याला जयसाहेब माहितीच आहेत. माझं लग्न झालं आणि 10 दिवसात मी अमेरिका गाठली. त्यामुळे मी सर्वात लहान सून आणि भारतात राहिलेच नाही जास्त दिवस. ओके. लग्नानंतर लगेचच अमेरिकेला. अमेरिकेला लगेचच गेले आणि त्याच्यानंतर 4 वर्षांनी आम्ही परत भारतात आलो. भारत बघायला परत. तेव्हापासून मला पुरंदरेंचं कळत गेलं की सरदार पुरंदरे कोण आहेत. त्याच्या आधी खरंच तुम्हाला सांगते मला काहीच माहिती नव्हतं. हो. ओके. आणि माझं शिक्षण मुंबईला झालं आणि मी एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि माझं मायनर होतं कॉलेजमध्ये आर्ट हिस्ट्री. आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा वाडा बघितला तेव्हा आय कुड नॉट बिलीव्ह बेसिकली. कळलं ना, कारण इतका सुंदर वाडा मी माझ्या आयुष्यातच बघितला नव्हता. कळलं ना. ओके. हां. बर. अमेरिकेमध्ये तुम्ही गेलात. अमेरिकेमध्ये तुम्ही आता काय करत आहात. मी अमेरिकेत शिकवलं शाळेमध्ये. मला शाळेत प्रोफेसर काही व्हायचं नव्हतं, काही करायचं नव्हतं. पण विजयसाहेब केमिकल इंजिनियर होते आणि ते अमेरिकेमध्ये ड्युपॉन्ट कंपनीमध्ये काम करत होते. ते शिक्षणासाठी 1963 मध्ये अमेरिकेत गेले. मास्टर्स केलं इंजिनिअरिंगमध्ये आणि नंतर त्यांनी MBA पण केलं जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून. आणि त्याच्यानंतर त्यांनी ड्युपॉन्टमध्ये भरपूर वर्ष काम केलं. कळलं ना. 2001 मध्ये ते रिटायर झाले. ते 2002 मध्ये आम्ही नंतर भारतात यायला लागलो. 2-3 महिने यायचो फक्त आणि परत जायचो. आत्ताही तुम्ही अमेरिकेतच राहता. यस, मी अमेरिकेतच राहते. ओके. 8 महिने अमेरिकेत आणि बाकीचे भारतात. पण मला सासवड हेच खूप आवडतं आणि सासवडमध्ये आल्यानंतर असं वाटतं की खरोखरच मी आले सासरी, पण माहेरच आल्यासारखं वाटतं मला. कारण इतकी सासवडमध्ये मला माणसं खूप छान भेटली आहे. ओके. ओके. आणि सासवडमध्ये आल्यानंतर तुम्हाला कधी असं वाड्यात जाण्याचा योग आलेला आहे. दरवर्षी ओके. दरवर्षी यायचो. वाड्यात जायचो वाडा बघायला. कारण मुलं यायची, नातवंड यायची, तर त्यांना खूप आवडायचा वाडा. आणि वाडा तसाच आहे बघण्यासारखा. आम्हाला आता जरासं आहे ना पुरंदरे या घराण्याबद्दल थोडीशी माहिती हवी आहे की काय होता त्यांचा इतिहास, काय होता. कारण आपण कसं म्हणतो की सरदार आबासाहेब पुरंदरे, तर सरदार होते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सरदार, देशपांडे, देशमुख या सगळ्या पदव्या होत्या. अंबाजी पंत हे आमचे मूळ पुरुष आहेत. आणि मी सर्वात लहान
त्यामुळे माझी चूक काही होऊन गेली तर मला क्षमा करा. कारण मला तेवढा इतिहास तेवढा माहिती नाहीये. सो पण अंबाजी पंत हे पुरंदर आले साऊथमधून, साऊथ इंडिया. कळलं ना? आणि तेव्हापासून त्यांनी एस्टॅब्लिशमेंट केली इथं सासवडमध्ये. वाडा हा सासवडमध्ये बऱ्याच जणांना आबासाहेब पुरंदरे वाडा असं माहिती आहे. वाडा हा आबासाहेब पुरंदरेंनी बांधला की अंबाजी पंतांनी बांधला हा वाडा. आबासाहेब नाही. आबासाहेब म्हणजे विजय साहेबांचे, माझ्या मिस्टरांचे आजोबा. कळलं ना? आणि ते जिथे आपण आता गप्पा करतोय आमचे पुरंदरे सगळे एकच होतो आम्ही. तिथे दुसरं कोणीच नव्हता. या वाड्यातून त्या वाड्यात दत्तक आले. दुसरा वाडाच नव्हता. या घरातून तिथे दत्तक आले त्या वडिलांकडे असं झालं. पण अंबाजी पंतांनी जेव्हा बांधला वाडा 1703 1700 मध्ये सुरुवात केली. केव्हा फिनिश झाला कम्प्लिटली मला त्याची नक्कीच तारीख सांगता येत नाही. पण इन बिटवीन 1700 आणि 1710 याच्यामध्ये हा वाडा कम्प्लीट झाला. ओके. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर अंबाजी पंतांनी पण काम केलं होतं. वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर. ओके. ज्यावेळी अंबाजी पंतांनी वाडा बांधला म्हणजे बांधायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी बऱ्याच गोष्टी अशा प्रचलित आहेत किंवा लोकांपर्यंत अशा पोचलेल्या आहेत की ज्यावेळी वाडा बांधायचा प्रयत्न केलेला आहे तो बराच वेळा पडलेला आहे. कारण त्याचं असं होतं की तिथं एक गणपतीची मूर्ती सापडलेली. तर त्या इतिहासाबद्दल तुम्हाला काही माहिती? आय रिअली एम नॉट शुअर ऑफ दॅट इतिहास, टेल यू फ्रँकली. पण एनी शुभ कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण सुरू करतो, गणपतीची पूजा पहिली नेहमीच केली जाते. पण त्यावेळी असंही असू शकेल की काही कारणामुळे वॉरला जाणं, फायटिंगला जाणं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काही ऑर्डर्स दिली असतील ह्याच्याबद्दल इतिहास नाही आहे आमच्याकडे. तर त्याबद्दल अशी माहिती होती की ज्यावेळी वाडा बांधायचा प्रयत्न करत होते तो पडत होता. परंतु जेव्हा गणपतीची पूजा केली आणि जे आपल्या वाड्याच्या शेजारी गणपतीचं देऊळ आहे देऊळ, तर त्या देवळाचा कळस हा वाड्यापेक्षा उंच पाहिजे. त्याच वेळी तो वाडा सुरक्षित बांधला जाईल. तर आता वाड्यात बऱ्याच ज्यावेळी तुम्ही आलात तुम्हाला किती वाड्याबद्दल माहिती आहे किंवा तुम्ही बाकीच्यांकडून जसं की मी बाकीच्यांकडूनच ऐकले जास्त. मी इथे राहिले नाहीये ना, मी अमेरिकेतच राहते. आता म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल विजय साहेबांकडून जय साहेबांकडून लहानपणापासून विजय साहेब बोर्डिंग स्कूल RMC मध्ये होते पहिल्यांदी डेहराडूनला आणि त्याच्यानंतर ते काही कारणामुळे पुण्याला आले. आणि पुण्यामध्ये ते बोर्डिंग स्कूलमध्येच होते बिशपच्या. त्यामुळे ऍक्च्युली त्यांचे सगळे मित्रमंडळ तिकडचंच झालं. पण ते शेतकरी होते विजय साहेब. त्यांना शेतीची इतकी आवड, दर शनिवारी कुठेही असतील तर बसनी सासवडला यायचे. या वाड्यात राहत नव्हतो कारण ब्रिटिशांनी जेव्हा ब्रिटिश आले भारतामध्ये, सो वी हॅड टू लीव्ह दिस वाडा ब्रिटिशांच्या वेळी. सो दॅट वॉज द डिफिकल्ट थिंग फॉर पुरंदरे फॅमिली. आणि नंतर 1864 मध्ये जेव्हा ब्रिटिश भारतात शाळा पण उत्पन्न केल्या ब्रिटिशांनी, तेव्हा आम्हाला भरपूर कष्ट पडले वाडा मेंटेन करायला. कळलं ना? त्यामुळे कारण पानिपत आम्ही हरलो होतो. पेशवे आणि पुरंदरे असं झालं. ओके. ज्यावेळी इंग्रज आले, इंग्रजांनंतर म्हणलं जातं की पुरंदरेंना वाडा सोडावा लागला. त्यावेळी आय गेस त्यांच्याकडं इंग्रजांनी कशासाठी म्हणजे तो ॲज हे बघा, इंग्रजांनी सगळीकडे आपलं वर्चस्व बसवलं. पण इथे यायला जेव्हा प्लेग आला तेव्हा इथं वाडा सोडून जायला लागले त्यांना. कळलं ना? घाबरले. पण वाडा असाच पडला होता. त्यामुळे 1940 मध्ये वाडा माझ्या सासऱ्याने म्युन्सिपाल्टीला सांगितलं की शाळा करा तुम्ही. कळलं ना? ब्रिटिश वर लॉस्ट इंटरेस्ट. तेव्हापासून त्यांचा इंटरेस्ट खलास होत गेला. 1864, 1857
तेव्हा ब्रिटिशांचा रूल कमी कमी होत चालला आणि तेव्हा ही शाळा सुरू केली. तुझे वडील जिथे गेले होते ते. बरोबर, बरोबर. या. तर त्याबद्दल पण विचारायचं डिटेलमध्ये, की शाळा चालू झाली आय गेस 1940च्या आसपास. Right. त्याच्यानंतर बरेच आय दिवस थिंक 44 somebody mentioned तुम्ही की 1944 मध्ये झाली, पण 40 मध्ये दिली आणि लोक पुण्याच्या वाड्यामध्ये राहायला आले सगळे. बरोबर. ती शाळा असे हा महेसो हां. महेसो विद्यालयाला दिली Right. होती. एक्झॅक्ट. त्यांची शाळा चालत होती. तर अजून वाड्याबद्दल तुम्ही बाकी कोणाकडून काय ऐकलंय का? विहिरीमध्ये विहिरीचं ऐकलंय मी. एक विहीर आहे आणि अंबाजी पंतांची पत्नी बयो ती सती गेली. ओके. आता कुठे सती गेली आय हॅव नो आयडिया. कारण काय माहितीये का, बायकांचं रेकॉर्ड वी डिड नॉट फाइंड मच. फक्त लिनिएज आहे, प्रत्येक वेळी पुरुष आहे. लिनिएज मध्ये बायकांची नावच कुठे आम्हाला दिसत नाहीये. जे पुरंदरेची हिस्ट्री लिहिली आहे ना त्याच्यामध्ये नाहीये. एखाद वेळेस आम्हाला लंडनमध्ये मिळू शकेल, कळलं ना. ब्रिटिश म्युझियम मध्ये किंवा ब्रिटिश लायब्ररीमध्ये इंग्लंडला मिळू शकेल. पण इथं मला तरी कुठे, मी हिस्ट्री मेजर होते त्यामुळे माझा इंटरेस्ट वाढला होता या गोष्टींमध्ये. पण नंतर इथं काहीच मला हिस्ट्री काहीच कुठे मिळेना लिहिलेली. तर त्यामुळे मी कोणी जसे माझ्या इतक्या वयाचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना विचारते, काय तुम्हाला माहिती आहे का? तर एक्क्यांकडे मी गेले. इथे एके राहतात आपल्या इथे. बरोबर. आणि पुस्तक लिहिलं होतं. तर ते मी परत अमेरिकेत आले तर ते बिचारे नव्हतेच. हा, आपले शिवाजी एक्के सर. येस. बरोबर. तर त्यांच्याशी मी बोलले होते. ते मी त्यांची पुस्तक पण माझ्याकडे आहेत. यु नो. तर तानाजी मालुसरेवर लिहिले त्यांनी, सगळे एक्क्यांची बरेच व्ह्यूज आहेत. चांगला लिहिलं. त्यामुळे काय माहितीये का, हा वाडा आम्हाला सोडून द्यायला लागला, कळलं. आणि पुण्याच्या वाड्यात राहिलो. हा वाडा हे लोक इथेच राहिलेत. हे आमचे फर्स्ट रिलेशन्स ऑल ऑफ देम. आणि हा वाडा म्हणजे काय, एकच वाडा. या घरातून तिथे ते दत्तक गेले, म्हणजे विजय साहेबांचे आणि जयसाहेबांचे आजोबा. ओके. कळलं ना. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी भरपूर प्रॉपर्टी घेतल्या. मुंबईला घेण्याचा पण विचार होता, पण त्यांनी 1320, 1317 अजून 1300 कुठले कुठले कसब्यामध्ये वाडे होते, खूप वाडे घेतले. आणि एस्टॅब्लिशमेंट पुण्याची पुरंदरेने केली. ओके. राजमाता जिजाबाईंचा महाल आमच्या पुण्याच्या वाड्याच्या मागेच होता. हो. येस. या सो दॅट इज द थिंग, यु नो. काय माहितीये का, आमची हिस्ट्री ॲज आय टोल्ड इट कुड बी इन अ ब्रिटिश म्युझियम. बरोबर. आय कुड नॉट फाइंड इट हिअर. कळलं ना. फक्त बाबासाहेब पुरंदरे, and I know you had a question here on it. Baba Sahib is our cousins. It may not be first cousin, but they are cousins. The lineage is cousins. Okay. So Baba Sahib may not be first cousin, maybe 5 generation removed. Okay. कळलं? But they are They're cousin, they're related. Purandares Yeah, from- they are from Panodi. okay. Baba Sahib is from Panodi, and we are from Supe. So that's what that was difference. That's all. Okay. But काय माहितीये का, all the Purandaris somehow maintained the properties during Chhatrapati Shivaji Maharaj's time. आणि because we were given free hand later on by, you know, Maharaj, and then Sambhaji Raje was kept in right here in Saswad, Yes. up there. I mean, and that is the time we felt that it really needs to be the Maratha Raja, and we had taken up to Agra. Maratha Rajya was up to there. Yes. Yeah. नंतर लुटलं. What do you do? You know. Yeah. So that is my problem, that I'm trying to find more history every time, like you all young people. Yeah. And I'm finding new things every time. It's really good. Yep. You know. आता सोन्याचा हंडा लोक म्हणतात, अरे tomorrow if you dig Kara River, you'll find a lot of stuff in it. Yeah, I have questions about that as well. Kara River you can. I'm telling you. Yeah. And I have some of those, you know, people go and dig there. We can't. Nowadays we can't. Old time. आमच्या रामबागेच्या मागे. रामबाग आपलीच आहे. Yes, yes. So रामबागेच्या मागे some coins were found. Okay. And it says Chhatrapati Shivaji. You can see those letters. Oh, nice. And I have those in United States.
यू हॅव हो पण दे आर नॉट गोल्ड. ते तांब्यावरती केलेली आहेत, तांब्याची आहेत. बट इज स्टील इट इज व्हेरी प्रेशियस बिकॉज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे त्याच्यावर. So we lived in that era that Shiva Chhatrapati was there. Sambhaji Raje was tortured in Saswad. I'm there. And then through the Mughal, Aurangzeb came, after Shah. So we were connected to Shah Maharaj. ओके When they saw some Kartabgar people, they म्हणले की चला आपण यांना पण देऊ काम करायला. So that's how we got prominence with Ambaji Pant. He was a very capable man. He was a good warrior. He was a good fighter. That's what I hear. Read in the history of the gentleman. Yeah, that's what that was. पुरंदरे घराणं जसं अगोदर इथं वाड्यात होतं, पुरंदरे घराण्यांनी वाडा बांधला अंबाजी पंतांनी. त्याच्यानंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशांचं शासन इथे होतं. त्याच्यानंतर मग ते सासवड सोडून गेले, थोडक्यात वाडा सोडून गेले. त्यानंतरची हिस्ट्री बऱ्याच जणांना माहिती, पण पुरंदरे घराणं त्यांचं काय झालं पुढे, ते कुठे आहेत आता? Basically, my father-in-law, Srimanta Sardar Balasaheb, Raghavendra Purandare, they came, he was here until 1940, I was told. Okay, 1940. आणि जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा वाडा त्यांना ताब्यात द्यायला लागला असं माझ्या कानावर आहे. पण आय डोंट वाउच बाय इट, कळलं, मला नक्की माहिती नाहीये ह्याच्याबद्दल. तर ब्रिटिश आले, आम्हाला वाडा सोडायला लागला, तेव्हा इथं राहत कोणच नव्हतं असं मला वाटतंय. मला पॉझिटिव्ह ही इन्फॉर्मेशन नाही आहे, कळलं ना. कारण इतका मोठा वाडा राहणं शक्य नव्हतं, कळलं ना. कारण सरंजाम गेला, ब्रिटिश आले, चौथानी आम्हाला द्यायला लागायचं पहिल्यापासून. म्हणजे 3/4 we were giving it to Brits. 1/4. To maintain this property was really difficult at that time for anybody or even any human being, I felt, because it's such a humongous architectural wonder to me. आणि तेव्हा प्लेग आला. ओके Yeah, so everybody had to empty these places. So प्लेगच्या वेळी इवन बिशप स्कूलच्या हिस्ट्रीमध्ये सांगितलं की 1864 मध्ये कोणाला तरी एकाला झाला, म्हणजे वाटलं ब्रिटिशांना झाल्यासारखं, तेव्हा त्यांनी हे एम्प्टी करा, ते एम्प्टी करा, तेव्हा सोडून गेलेत ते, असं माझा अंदाज आहे. आय मे बी रॉंग, डोंट टेक मी फॉर माय वर्ड्स. कारण मी सर्वात यंग आणि आय डोंट नो द हिस्ट्री ऑफ ऑल ऑफ इट सिन्स आय लेफ्ट इंडिया right after my marriage in 10 days. ओके I didn't know what was going on. But after 1945, my father-in-law decided, because British were losing their power at that time, and Wada was still under our name. British never took over and they never damaged it inside. Except एक गोळा आलेला तोफेचा आतमध्ये आलेला त्या ऑफिसमध्ये फ्रंटला एंट्रन्स आहे तिथे. पण त्याच्यानंतर मला बाकी काहीच कळलं नाही की कुठे काय होतं. पण मूळ पुरुषास आम्ही कुठून आलो की मूळ पुरुषांना नमस्कार करायला वाड्यामध्ये आम्ही सगळेजण जातो, अजून जातो, कळलं ना, अजून जातो. द प्रॉब्लेम वॉज ब्रिटिश सॅड ओके, एकाला कोणाला तरी प्लेग झालाय, चला वाड्यातून निघा. आणि काय माहितीये का, आवर टॉयलेट सिस्टम was kind of different that time. So British coming, they were not any better than us. But at the same time, ब्रिटिशांना वाटलं ओ हे सगळीकडे पसरवतील. They were living in there too. Probably I don't know that either. So that is the reason we left, and my father-in-law had decided to stay in Pune. Okay. Because this was out of, maintenance property was difficult. So that is the reason they had left. According to my thinking, it would be the right reason, but I am not positive what reason they left. Okay. After they left, his first wife died in childbirth, my father-in-law's. So he married a second wife, and she was MA in English, my mother-in-law, very smart woman.
And she told the sons and daughters, this is ending now, so you need to get education. So all the siblings, okay, first 3 sons, they were already older, and they were 7. Oh, okay. Okay, you're right, they were 7. 7, so he had 10 children. He was the only son of all this, clan. I call it Purandare, Purandare people, Purandare living No. Gharana. Okay. So he was the only one. राघवेंद्र स्वामींच्या नवसाने ते झालं होते, Uh-huh. कारण आमच्या इथे मुलेच होत नव्हती. त्यामुळे हिज फादर came from this side. You see this side and that side of Wada. That's it. So he came Dattak on that side. Okay. So he could run the, like a war machine, Tofkhana, agriculture. So that's what during Chhatrapati Shahu Maharaj, they were doing all that, but at the same time, the money was less. There was no money. Okay. Yeah. After independence of India, India was getting slowly on that level. India is trying to do roll around, going for the marches. But they had to stay legal still to the British. You see? So we were really struggling for finances. This is what my understanding is, okay? There was a lot of property, but you could not eat land. Right. Seeds were not there. Fertilizers were not there in Bharat. How are you going to manage industry? Correct. And that's why what happened to the family, it's my understanding. I may be absolutely 100% wrong, but don't take me for that. Okay. Because I really feel history, nobody can write a wrong history. So if I'm wrong, I'm sorry, folks. But hopefully, next generations will think that we need to preserve whatever it is. No, of course. Whatever it is. So it is in you children's hands, that help us. Maybe spread the good word. Maybe kindness. Maybe come and, help cleaning. Whatever the Shivaji Brigade did for us, we were very proud of it. Only thing is, what? We need to do it so well that, we can say, hey, I'm proud to be a Saswad Kar or the Purandar Kar, like you mentioned. Yes. Yeah, I am very proud to be a Purandari daughter-in-law, and that's why I keep on coming. Pune has become, not my home. Pune is where I got married. And Saswad, I have such a connectivity because I feel good. Okay. When I come to Saswad, I feel I come home. Not to my in-laws, but to my mother's house. I feel always that. Because Saswad has given me so much love since I started coming after Vijay Sahib was gone. I really feel good to come to Saswad. So what as a proposition is, where it is a historical monument, we can keep it that way. Or we can, show the world, yes, we can do something about it. Right. So family decides. The second thing is you mentioned that Pune तुमचं माहेर आहे, but no. I like this place. Okay. पुणे सासर नाही, माझं लग्न पुण्यात झालं, सासर नाही ना माझं. Of course. Okay, okay. मग तुम्ही पुरंदरे फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर कुठे होता? I am from Bombay. Oh, okay. I am from Mumbai. I am from Shivaji Park. 4th generation in Mumbai. My family was in construction business. So we had a Shivdila. तुम्ही ऐकलं असेल नाव शिवडी. Yes. So शिवडीला आमच्या दगडाच्या खाणी होत्या आणि इफ यू नो भाऊचा धक्का, भाऊच्या धक्क्याला माझ्या आजोबांच्या खाणीतले दगड पहिले लागलेले आहेत. Wow. तर मुंबईला my grandfather was in construction business. So we are from Konkan area. We are not from Desh. So this is Desh. And we are from Konkan. So basically, I had that clash of, thinking, hey, देशावरची लोक काय करतात, काय खातात? This was the thing to me all the time. Because we are a rice eater. Basically rice आणि, coconut, cashew, mango. Right. हेच होतं आमच्या कोकणामध्ये, कळलं ना? But my grandfather left, he was 9 years old, to come to Mumbai to do the business. His father was there too. Yeah. So I'm from Bombay, but I feel, Pune Sasar and Saswad Mahir.
थिंक अबाउट दॅट. आय लव्ह इट. आय लव्ह इट. वाडा बांधला, अंबाजी पंतांनी बांधला. पण त्या काळी तर दुसरं तिसरं कोणी नव्हतं. मग तिथं वाडा बांधताना कोणाकोणाची हेल्प घेतली? जसं की आर्किटेक्ट असतील किंवा गवंडी काम वगैरे करणारे असतील, तर हे कोण होते नक्की? आपल्या सासवडचेच असणार. माझं इन्फॉर्मेशन आहे सासवडचे सगळे लोक आहेत. आपल्या सासवडमध्ये जितक्या प्रोफेशन्स आहेत, म्हणा कुंभार, सांबार, नंतर साळीस या पडदे करून घ्यायला, नंतर विटा करायला कुंभारांनीच केलं. ते काय काय दिल्लीहून आणल्या का या विटा? नाही ना. सासवडच्याच लोकांनी सगळं काम केलेलं आहे. कोरीव काम, सुतार होते आपले भरपूर. या लोकांनी जे काम केलंय, थोडे आणले असतील दिल्लीहून किंवा कुठून, पण इतकं कोरीव काम किंवा साऊथ इंडियाचे असतील, कळलं ना, टेम्पल वर्कर्स असतील, पण सगळं काम माझ्या मते, आय एम अ हिस्ट्री मेजर बट आय डोंट नो माय ओन हिस्ट्री समटाइम्स बिकॉज आय हॅवंट हॅड क्लिअर व्यू पॉइंट about how to go about it and where to find the information. So I'm struggling with it. But the thing is, I feel sagri professional people from Saswat, they have helped make this Wada, the monument before Shivaji Maharaj, came here too, So I feel this is really credit to Pura Saswat and Saswatchi community आणि ऑल द प्रोफेशनल्स ऑफ सासवड. ओके. त्यानंतर आपण अजून असंही ऐकलं होतं की बाळाजी विश्वनाथ जे पहिले बाजीराव होते, तर ते सुद्धा या वाड्यात राहिलेले आहेत. त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? ते नक्कीच या वाड्यात राहिलेले आहेत. ओके. कळलं ना. कारण ते कोकणातून आले हरिहरेश्वरून, तर ते हुशार होते. तर अंबाजी पंत ते शाहू महाराजांकडे त्यांना घेऊन गेले. म्हणले फार हुशार माणूस आहे, याला तुम्ही काहीतरी छान काम द्या. ते म्हणजे बरं. मग त्यांना खूप जबाबदारी दिली होती शाहू महाराजांनी आणि तेव्हापासून पहिल्यांदा ते आले, कोकणातून आले. हुशार माणूस, पैसे खिशात नाही. तर अंबाजी पंतांनी सांगितलं, तुम्ही आमच्या इथेच राहा आणि तुम्हाला जे काय कारभार तुम्ही करताय तो करा. त्यांना पण जॉब, सगळ्यांना कामं दिलेली होती. कळलं ना. त्या हुशारीने त्यांनी, पण अंबाजी पंतांनी त्यांना घेऊन गेले असं मी ऐकलंय. खरं काय आहे आय डोंट नो, पण आय थिंक इट इज पॉसिबल. कारण बाबासाहेब पुरंदरेच मला सांगायचे ओके. की वहिनी साहेब, अहो हे सगळं आपल्याला पण देत होते, पण अंबाजी पंतांनी सांगितलं नाही, हा हुशार माणूस आलाय कोकणातून, याला द्या. ओके. कळलं ना. तर ती पेशवाई, हे पेशवे टायटल आहे. इट्स नॉट की नाव किंवा काय असं नाहीये. इट्स अ टायटल. तर हुद्दा त्यांचा होता आणि ही वॉज अ व्हेरी गुड वॉरियर ऑल्सो. सो आणि हे अंबाजी पंतांनी ह्या वाडा बांधला तेव्हा हे दोन्ही एकत्रच होते बरं का. तर ह्या वाड्यामध्ये पेशवे राहिलेले आहेत. बाजीराव पेशवा, बाळाजी विश्वनाथ केम अँड स्टेड हिअर. आणि कालच आमच्या नाथसुनेनी दाखवले की ती तिथं त्यांची समाधी आपल्याच जागेत बांधली आहे. ओके. आणि इट्स राईट हिअर, राईट ऑन करा रिव्हर. येस. आणि ती आपल्याच जागेत बांधलेली. पण बाजीराव पेशवे त्यांना आश्रय, नंतर त्यांनी इथे लहान वाडा बांधला. त्यांच्या आई म्हणायच्या राधाबाई की इथं आपला एक भक्कम सरदार पुरंदर वाडा बांधा. कळलं ना. तर ती राहिली इथे. ओके. म्हणजे त्यानंतर असं पण बोललं जातं की ज्यावेळी बाजीराव पेशवे पहिले हे बाळाजी विश्वनाथ ते इथं राहिले, त्यानंतर ते पुण्यात गेले होते, त्यावेळी त्यांनी याच वाड्याचं स्ट्रक्चर पाहून शनिवार वाडा बांधायला गेले, पण जमलं नाही. ओके. कारण काय माहितीये का, जे सासवडचे आर्टिस्ट होते ते पुण्यात भेटले नाहीत. सासवडकर आर्टिस्ट, हे बघा, इवन चांभार त्यांनी काय कामं केली असतील. पाणी कसं गाळणार इथून, तुम्हाला काय पाणी कसं गाळणार? सिमेंटचं काम नाहीये. पण बरोबर. पाणी लागतं. चुना करायला पण पाणी लागतं, मिक्स करायला गुळ लागतो. हे सगळं आपल्या गुराळा कुठली चालली असतील, इथलीच. बरोबर. तर चुन्याने या लोकांनी केलेलं काम आहे. ते सिमेंट नाहीये मध्ये तिथे. कळलं ना. सो वाडा त्याच्यामुळे, आणि ब्रिक्स लेइंग द ब्रिक्स, दे हॅड टू हॅव अ सर्टन
look at the length and the thickness. येस. या वाड्याची thickness is very, very thin. So it's really different. So I give credit to all the Saswad workers, all the community of Saswad and around Saswad, up to Jejuri, की या लोकांनी हार्डशिप काढून हा वाडा बांधला आपल्या काय आपलं नाव करण्यासाठी. आय डोंट थिंक सो. दे वर हार्ड वर्कर्स. बरं. टू फाईट द मुघल्स वी हॅड टू हॅव अ बिग फॉर्ट. येस. अँड दॅट्स व्हाय इट वाज बिल्ट. भक्कम पाहिजे. आणि तो भक्कम सासवडच्या लोकांनी बांधला. तर मी फक्त सासवडच्या लोकांना क्रेडिट देते. पुणे नाही आणि मुंबई नाही, कुठंच नाही. खरंच. आणि तो एवढा भक्कम आहे म्हणतात की ज्यावेळी युद्ध व्हायचं त्यावेळी सगळी सासवडची लोक वाड्यात यायचे ना. हो ना. सगळे यायचे. आणि वरतून तुम्ही बघितलात ना गन्स आणि तेल पण टाकायचे. गरम तेल. सो दोज अँगल्स यू शुड सी फ्रॉम द वाडा अप देअर. अँगल्स आर रिअली गुड राईट. टू फाईट द वॉर. कळलं ना. सो तो रिअली इट इज आर्किटेक्चरल वंडर टू मी बिकॉज आय लिव्ह इन अमेरिका. And अमेरिकेमध्ये I have not seen stuff like this. ओके. Yeah. So I've never seen stuff, all these wadas, कोरीव काम, राहण्याच्या जागा. I have not seen that in United States. So I really feel proud that you younger kids are taking interest in this old monuments and try to make it happen that people see it. Next generation needs to see it. कळलं ना? So you can do that a lot here, much easier than, and get whole Saswad involved and get this Wada on the list of great monument. Of course, it is already. I don't know. I don't live here, so I don't know. I don't know. Okay. Yeah. सासवडमध्ये तुम्ही कोणालाही विचारा की आबासाहेबांचा वाडा पाहिला का, बघायची इच्छा आहे का, नो वन विल से दॅट की मला बघायचा नाही. एव्हरीवन इज इंटरेस्टेड टू सी दॅट वाडा. ऑफकोर्स तो आता थोडासा पडलेला आहे. पडला काय माहितीये का, इट्स अ टाइम and not having finances. That is a fact. We can't do anything. We can't sell ourselves to make this happen. But as I said, it is possible to keep it on national monument. ओके. असं म्हणतात की पुरंदरांच्या बऱ्याच जागा पुरंदर तालुक्यात आहेत. आता ह्या कुठे कुठे आहेत तुम्हाला काय माहिती? येस, कारण मी नारायणपूरला आप्पासाहेब जिथे आता तू भेटला होतास ना, आप्पासाहेबांच्या गावाला गेलते. आप्पासाहेबांच्या त्यांची शेती तिथे. ते पुरंदरे आमचेच नातेवाईक. ओके सगळे पुरंदरेच. तर त्यांची शेती जिथे आहे ना, तर तिथं आपलं गुरुवारी दत्ताचं मंदिर आहे. एकमुखी दत्त. ओके. तिथं मी जाऊन आले कारण तिथे त्यांच्या इथेच मी राहिले. एकमुखी दत्त आहे आणि त्याच्या बाजूला जिथे करा सुरू होते ते शंकराचं देऊळ आहे. तर तिथं एका पुरंदऱ्यांची समाधी आहे. कुठले पुरंदर आहे आम्हालाच माहिती नाहीये, कारण सगळी पुरंदरच, पुरंदरला सगळे पुरंदरीच धुरंदर. त्यामुळे मला खरंच माहिती नाही, पण ती समाधी अगदी बेकार अवस्थेत आहे. ओके. आणि शिल्प तिथलं शिल्प आपलं अजंठा आणि येलोरा याच्यासारखं आहे. ओके. कळलं ना. सो इफ यू आर फ्रॉम सासवड प्लीज गो अँड सी इट. ऑफकोर्स मला खूप आवडेल ते. You should go with me. Yeah. म्हणून मला पुणे आवडत नाही, कारण काय माहिती पुण्यामध्ये हो आय बेटर नॉट से मच अबाउट पुणे. ते पुण्याचे लोक मला किक करते. ते कोण अमेरिका म्हणतील. सासवडमध्ये कुठले आहेत? सासवडमध्ये हे सांगते, हे झालं नारायण. सासवडमध्ये आम्ही करायचं म्हणजे करेच्या रिव्हरला बाजूला वटेश्वर, नंतर भुवनेश्वर आणि नंतर भैरोबा. ओके. वाड्याच्या पुढेच आहे. मला इतकं दुःख होतं की ते वरती बघून बघा वाडा. एनिवे, सो इट्स दॅट वन. आणि हे टेम्पल संगमेश्वर. आणि ती बांधली गेली ना, फक्त मला ह्याच्याबद्दल माहिती नाहीये की तिथं लिंग का नाहीये. आय हॅव नो आयडिया. दे आर सेइंग, काय मराठीत काय शब्द विसरूच गेले, काय रे म्हणतात, स्वयंभू. स्वयंभू. येस. तर तसं येते. पण असं म्हणतो लिंग नको का, शिवलिंग पाहिजे. मग ते कुठे गेलं?
ओके. का ते डिस्ट्रॉयड केलं. हे मला त्याची हिस्ट्री येत नाहीये माहिती अजून. कोण सांगेल काय माहिती नाही मला तर. काय माहिती का? आम्हीच एक्सप्लोर करू आता. हां, तेच म्हणते ना, मला माहितीच नाही त्याची हिस्ट्री. हं. ते म्हणतात की नाही, नाही असंच होतं. ते आता ते तिकडचं देऊळ नारायणपूरचं ते संबंध त्यांनी इव्हन द डोरकीपर असतात ना आपले, हं, हं. ते रखवाल असतात बघा. हां, रखपाल. हां, राखपाल. सो त्यांची पण तोंड आणि हात मोडलेले आहेत. येस. हां, द्वारपाल. वापस डन डिस्ट्रॉयड. द्वारपाल, द्वारपाल. त्यांची पण हात आणि असे मोडलेले आहेत. सो दॅट कुड मे बी हॅव डन बाय ड्युरिंग औरंगजेब्स टाईम. येस. Because he did not want to leave this area without destroying everything. भुलेश्वर मंदिर पण तो Exactly right. So that is what it was. But that is not written history. आय गेस जसं तुम्ही मगाशी मेन्शन केलं की पहिले बाळाजी विश्वनाथ Yes. पेशवे त्यांची समाधी पण पुरंदर यांच्या जागात आहे. ते त्यांनीच दिली, नानासाहेबांनी दिली. हे आहेत ना, इथल्या आजोबांनी दिली आहे. हां. आणि Yeah. कराबाईचं मंदिर पण आहे ते सगळे पुरंदरचे प्रॉपर्टी. आणि रामबाग पण राम मंदिर. रामबाग. मी तर बोलत नाही की रामबाग अजून वी आर लिव्हिंग. ओके. I don't talk about Rama because he's still living. One other thing I know you wanted me to mention, I don't like temples being used for the weddings. ओके. That is my own issue. It may be wrong. It could be right. तो वाड्यात आता वाड्यात तर तुंबाडची शूटिंग झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? मी ते नव्हतेच. I didn't know as a family decided. ओके. खरं I wasn't here. तुम्हाला ते पर्सनली आवडलं की नाही? I have not seen the movie also, so I don't know what they did. ओके. I have not It's seen not it. related to the Wada, but they have some different and it's a good movie. I have not seen it. Mhm. I have not seen it because तर मराठी मूवी आम्हाला भेटतच नाही तिकडं अमेरिकेला. हां, ओके. मराठी कुठे भेटलं? वाड्यात शूटिंग केलं तर ऐकलं मी. आणि फॅमिली आय थिंक मस्ट हॅव गिव्हन इट टू देम, ओके, ओके, ओके. Family, as I believe in family. I always did. Yep, I like family. Yeah, वाड्यामध्ये जाऊन येते त्या शेजारच्या.